आज बनवली तिळाची चिक्की, खुसखुशीत, टेस्टी आणि खमंग. थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक आहे ही रेसिपी. तुम्ही एकदा नक्की करा. 1 वाटी साखर, 1 वाटी तीळ, लागणारं साहित्य. कढई ठेवलेली आहे. कढई गरम होताच आपण त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता हे तीळ आपण स्वच्छ करून घेऊया. साखर एकसारखी परतून घ्यायची. पाक होईपर्यंत. हळूहळू पाक होते. थंडीच्या दिवसांमध्ये खूप पौष्टिक आहे ही रेसिपी. तुम्ही एकदा नक्की करा. व्हिडिओ संपूर्ण बघा. पाक होतोय. पाक झालेला आहे. छान रंगही आलेला आहे. तिळं स्वच्छ करून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं बटर घालूया. बटर टाकून घेतलं मी. आता हे बटर या पाकात छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालेलं आहे बटर आणि पाकही छान झालेला आहे. रंगही छान आला. तीळ टाकून घेते आता या पाकात आणि 5 ते 10 मिनिट सारखं हे परतून घ्यायचं. बघा किती छान तारही आलेला आहे या पाकाला. जितका छान पाक झाला तितकी छान ही चिक्की तयार होते. आता पोळपाटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तूपही लावू शकता. आता ही आपण तिळाचा गोळा आपण काढून घेऊया. छान अशी ही तिळाची चिक्की आता आपली तयार झालेली आहे. फक्त आता हवा तसा आपण आकार देऊया याला. छान अशी लाटी लाटून घेतलेली आहे तिळाची. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही आता लाटी लाटून घेतलेली आहे. गरम आहे तेव्हाच आकार द्यायचा. नंतर कडक अशी कुरकुरीत होते. थंडीच्या दिवसामध्ये खूप हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. हवी तशी आता आपण याची काप करून घेऊया. ही आता आपली चिक्की तयार झाली आहे. थंडी झाल्यानंतर आपण काढून घेऊया.